जिथे आपण वावरतो ते करतो, कारण की तो आदरेचं स्थान आपण महाराजांना दिलेलं आहे. आणि काय मला वाटतं की मराठी ह्या मातीत जन्मलेला प्रत्येक माणूस हा महाराजांकडे देवरूपीच पाहतो. आणि तुम्ही जेव्हा म्हणालात की आपण आपल्या हृदयाच्या मंदिरात त्यांना ठेवलेलं आहे, पण साक्षात मंदिरात त्यांना पाहणं, जसं आपण सिद्धिविनायकाला जातो किंवा पंढरपूरला जातो, विठ्ठल रखुमाईला पाहतो, तशीच भावना मला त्या मंदिरात आली की ज्या व्यक्तीला आपण देव मानलं, देव आहेतच, त्यांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या पुढे आपण नतमस्तक होतोय आणि त्यांचीच शौर्यगाथा आपण पडद्यावर आपल्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यासाठी आशीर्वाद घेतोय. फार छान वाटलं. या सिनेमाचं अँथम म्हणजे अंगावर शहारे येणं नेमकं काय असतं ते अनुभवायला मिळालं जेव्हा या सिनेमाचं अँथम्स आम्ही सगळ्यांनी ऐकलं. तर या अँथमची कहाणी कशी आहे, त्याची निर्मिती कशी झाली, कसं सुचलं, कसं लिहिलं गेलं? खरं म्हणजे जेव्हा काय असतं की जेव्हा आपण एक चित्रपट बनवतो त्यावेळेस हिस्टॉरिकल फॅक्ट्स तर आपण घेतोच, परंतु ही एक सिनेमॅटिक जर्नी आहे. हो. आणि ह्या सिनेमॅटिक जर्नीमध्ये एक गोष्ट आपण सांगायचा प्रयत्न करतो, एक जर्नी आहे, ती जर्नी सांगायचा, एक प्रवास आहे, तो प्रवास सांगायचा प्रयत्न करतो. आणि लिहिताना आम्हाला वाटलं की ऑफकोर्स आपण चित्रपट करतो आहोत तर त्यात गाणी असतातच, पण ती गाणी कुठल्या प्रकारे असतील, काय सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. इनफॅक्ट छत्रपती अँथम किंवा एक असं गाणं आम्हाला चित्रपटात करायचं होतं. काय की आपण शिवजयंती जेव्हा आपण साजरी करतो किंवा इतर कुठले कार्यक्रम आणि महाराजांविषयी आपली जी आस्था आहे, जे प्रेम आहे, ज्या एनर्जीनी आपण सेलिब्रेट करतो आज, एवढी लोक जमतात, ती एनर्जी, तो युफोरिया, एक DJ लावलेला असतो, स्पीकर लावलेला असतो, मिरवणूक असते, तो जोश असतो, जल्लोष असतो, एक ऊर्जा असते त्या जागेमध्ये, ती भावना ही आपण महाराजांच्या प्रती प्रत्येक शिवजयंती किंवा इतर कार्यक्रमात दाखवण्याचा प्रयत्न करून दाखवतो. पण मला वाटलं की त्याच जर काळात अशीच भावना जर महाराजांसमोर त्यांना दाखवण्याचं जर संधी मिळाली लोकांना, की ते त्यांच्याबद्दल काय विचार करतात, की ते लोक म्हणतात की बाबा तुम्ही आमचे छत्रपती आहात, आमचा आधार, आमच्यावरचं छत्र तुम्ही आहात, तुम्ही आमच्यासाठी देव आहात, तुम्ही आम्हाला सन्मान द्या की आम्ही तुमच्यासाठी आमचा जीव देऊ शकू. ही जी भावना आज पण आहे, त्यावेळेस पण होतीच. तर आम्हाला वाटलं की आम्ही अजय भाऊ, अतुल भाऊ, आम्ही सगळे जेव्हा डिस्कस करत होतो की असं एक गाणं आपण करूया की जे आपण आत्ता महाराजांविषयी सेलिब्रेट करतोय ते त्यांच्यासमोर नमन होऊन आपल्याला करता येईल का, त्याच एनर्जीने, त्याच ऊर्जेने. आणि मला वाटतं की अजय अतुलने कमालच केली. अजयने सुंदर लिहिलेलाचा एक एक शब्द हृदयाला म्हणजे भेदणारा असा शब्द आहे. त्या शूटिंगचे काही दिवस आठवत आहेत जेव्हा हे अँथम शूट झालं, कसं झालं? नाही, खरंच आम्ही 1200 लोक होती. काही जे डान्सर्स होते ते मुंबईहून आले होते, काही लोकल होते. मग आम्ही काय की 1200 लोक मुंबईहून घेऊन जाणं अशक्य होतं, परवडणारं नव्हतं. तर मग लोकल डान्स ग्रुप्सना घेऊन तिथे पाठवून त्यांना ट्रेन करून त्याचे प्रयत्न केले. आणि आता डिजिटल मीडियम असल्यामुळे तुम्हाला गाणं पण आता लपवून ठेवावं लागतं, कारण कधी कुठे व्हायरल होईल काही सांगता येत नाही. म्हणजे आपण रिलीज करायच्या आधीच गाणं व्हायरल झालेलं असतं आणि त्याची पण काळजी घ्यावी लागते. आणि शूटिंग करताना खरं म्हणजे हे गाणं जेव्हा शूट करत होतो तेव्हा तिथली जी लोकल लोक होती ती पण आली, ती पण नाचायला लागली. पण आता कसं असतं की हिस्टॉरिकल, आता नॉर्मल चित्रपट असेल तर हरकत नाही, कोण जीन्स शर्टमध्ये असेल बसू शकतो, पण हिस्टॉरिकल चित्रपटामध्ये ते होऊ शकत नाही. आम्हाला पण घ्या, आपण कसं घेणार? म्हणजे आता मग सांगायला लागेल ज्यांना याचे कुर्ता धोतर कपडे हे बांधून या, मग आपण तुम्हाला घेऊ. मग ती इच्छा त्यांची पण होती की आम्हाला आमचा एक शॉट घ्या. आज सगळे एवढे हुशार झालेत, सगळे म्हणतात माझा क्लोजअप घ्या. आता मी म्हटलं आता ठीक आहे, घेऊ आपण क्लोजअप. पण ती भावना, गाणं जेव्हा सुरू झालं त्या, आणि मला त्या गाण्यामध्ये एक शॉट आहे, तिथे एक छोटा बुरुज आहे, त्याच्यावरती महाराज चालत जातात, ते उभे राहतात आणि तो शॉट झाला. काय असतं की त्या शॉट पुरतं आपण करतो,
पण दुसरा शॉट लागण्यासाठी 1200 कमीत कमी 25-30 मिनटं जातात. तेवढा वेळ नसतो की तुम्ही खाली जाऊन परत या, कारण लाईट चालले आहेत, सगळं आपण प्रयत्न करतो. त्यावेळेस मला आठवतंय मी तिथे उभा होतो आणि शॉट नव्हता, मी फक्त बघत होतो. कारण की कोरिओग्राफर असल्यामुळे डिरेक्टरचं तेवढं तसं काम नसतं की एकदा शॉट परत रिटेक होता. मी फक्त खाली बघत होतो. कमीत कमी 5000 लोक असतील त्या दिवशी पाहायला येणारे, पण ॲक्च्युअल काम करणारे 1200 तर डान्सर्स होते, बाकीचं 400-500 लोकांचं युनिट असंच